नारायण नारायण। साक्षात श्री गणेश यांनी गौतम ऋषींना हा मार्ग सुचवला होता आणि त्यामुळे हे विघ्न दूर होणार होते। त्यासाठी गौतम ऋषींना गंगेचे आवाहन तर करावे लागणारच होते, परंतु त्याबरोबरीने श्री महादेवांना आवाहन करणे देखील आवश्यक होतं। गौतम ऋषींच्या आश्रमात त्यावेळी तणावाचे वातावरण होते। गौतम ऋषी त्यांच्या शिष्यांसह तिथे होते। आता मला निघायला हवं। आचार्य, आम्ही देखील आपल्या बरोबर येऊ का? नाही, नको। मी एकटाच कैलासावर जाईन। श्री महादेवांची तपश्चर्या करेन, त्यांची उपासना करेन आणि देवी गंगा यांच्या पवित्र जलानं या आश्रमाला स्पर्श झाला तर सर्व विघ्न दूर होतील। एकदा का श्री महादेव प्रसन्न झाले की त्यांना मी त्यांच्या जटांमधून देवी गंगा यांना मुक्त करण्याची विनंती करेन आणि तसे झाले तर आपला आश्रम पुन्हा पवित्र होईल। होय आचार्य, अगदी असेच घडेल। आम्ही आपली प्रतीक्षा करू। आता मी येतो। होय आचार्य। शुभम भवतु। नारायण नारायण। गौतम ऋषींनी श्री गणेश यांनी सांगितल्यानुसार श्री महादेवांना आवाहन करायचे ठरवले। पार्वती देवींच्या मनातली इच्छापूर्ती होणार होती, याचा मला आनंद आहे। देवी गंगा यांना दुसरे स्थान मिळणार होते, पण इथे महासाताईंच्या मनात काय चाललं आहे ते मला कळतंय। भायसा, काय झालंय? काही नाही। मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा। नारायण नारायण। गंगा, हे श्री महादेव, आपण मला बोलवलं? गंगा, भविष्यात जे घडणार आहे त्यासाठी तुला सिद्ध व्हावं लागेल। म्हणजे मी समजले नाही। गंगा, भविष्यात असा क्षण येणार आहे की त्यावेळी तुला हा कैलास सोडून जावं लागेल। हा कैलास सोडून जावं लागणार आहे? म्हणजे आता माझे इथे अस्तित्व नसणार का? भविष्यात तसे घडण्याचे संकेत मला दिसत आहे। पार्वतीच्या मनात जो राग आहे त्यामुळे तर हे घडणार नाही ना? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.